नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मोठी घोषणा, आता ॲक्च्युअल सॅलरीवर पेन्शन मिळणार. लाखो कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर मोठा फायदा, अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, देशातील प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन कडून एक महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. ईपीएफओने ॲक्च्युअल सॅलरीवर आधारित हायर ईपीएस पेन्शन लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे एलिजिबिलिटी एम्प्लॉईजला रिटायरमेंट नंतर सिग्निफिकंटली जास्त पेन्शन मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सुप्रीम कोर्टच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर ईपीएफओने ही प्रक्रिया इम्प्लिमेंट करण्यास सुरुवात केली आहे. हा निर्णय विशेषतः त्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे ज्यांना सॅलरी जास्त आहे, कारण आता पेन्शन कॅल्क्युलेशन ॲक्च्युअल सॅलरीवर आधारित होणार आहे. यामुळे रिटायरमेंट नंतर मंथली इन्कम मध्ये मोठी वाढ होऊ शकते. ॲक्च्युअल सॅलरीवर पेन्शन मिळण्याचा अर्थ काय ते पहा मित्रांनो. पूर्वी ईपीएस पेन्शन कॅल्क्युलेशनसाठी सॅलरी कॅप लागू होता, त्यामुळे एम्प्लॉईचा ॲक्च्युअल सॅलरी जास्त असला तरी पेन्शन लिमिटेड सॅलरी अमाऊंटवर आधारित कॅल्क्युलेट केली जात होती. पण आता ईपीएफओने ॲक्च्युअल सॅलरीवर पेन्शन कॅल्क्युलेट करण्याची सुविधा रिस्टोअर केली आहे. त्यामुळे पेन्शन कॅल्क्युलेशन अधिक ॲक्युरेट होईल आणि हायर सॅलरी असलेल्या एम्प्लॉईजला जास्त पेन्शन मिळू शकतो. या निर्णयामुळे पेन्शन अमाऊंट इन्क्रीज होऊ शकतो, रिटायरमेंट इन्कम इम्प्रूव्ह होईल, फायनान्शियल स्टेबिलिटी वाढेल, लॉंग टर्म फायनान्शियल बेनिफिट मिळेल. हा बदल लाखो एम्प्लॉईजसाठी फायदेशीर ठरणार आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार हायर ईपीएस पेन्शन? मित्रांनो, हायर ईपीएस पेन्शनचा फायदा मिळवण्यासाठी स्पेसिफिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करणे आवश्यक आहे. एलिजिबल एम्प्लॉईज मध्ये खालील समावेश आहे. यामध्ये पहिला ईपीएफओ मेंबर्स असलेले एम्प्लॉईज, दुसरा ईपीएस स्कीम मध्ये एनरोल्ड असलेले एम्प्लॉई, तिसरा आहे रिक्वायर्ड ईपीएफ कॉन्ट्रीब्युशन केलेले एम्प्लॉईज, त्यानंतर जॉईंट ऑप्शन फॉर्म सबमिट केलेले एम्प्लॉईज. एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण केल्यास हायर पेन्शन मिळू शकतो. पेन्शन किती वाढू शकतो पहा मित्रांनो. ॲक्च्युअल सॅलरीवर पेन्शन कॅल्क्युलेट केल्यामुळे पेन्शन अमाऊंट सिग्निफिकंटली इन्क्रीज होऊ शकतो. हायर सॅलरी असलेल्या एम्प्लॉईजला रिटायरमेंट नंतर बेटर पेन्शन इन्कम मिळेल. पेन्शन अमाऊंट पुढील फॅक्टरवर डिपेंड असतो. एम्प्लॉईजचा ॲक्च्युअल सॅलरी, ईपीएफ कॉन्ट्रीब्युशन पिरियड, टोटल सर्व्हिस डिडक्शन, ईपीएस कॉन्ट्रीब्युशन डिटेल या फॅक्टरनुसार पेन्शन अमाऊंट कॅल्क्युलेट केला जातो. हायर पेन्शनसाठी अप्लाय कसे करायचे? मित्रांनो, एलिजिबल एम्प्लॉईज हायर ईपीएस पेन्शनसाठी ईपीएफओ पोर्टलद्वारे अप्लाय करू शकतात. अप्लाय प्रोसेस पहा मित्रांनो. ईपीएफओ ऑफिशियल पोर्टलवर लॉग इन करा, जॉईंट ऑप्शन फॉर्म फिल करा, रिक्वायर्ड डॉक्युमेंट सबमिट करा. ईपीएफओ व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट होईल. व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर हायर पेन्शन लागू होईल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.